गुड मॉर्निंग माझ्या मित्रमैत्रिणींनो. आज आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि शुभदास डेली ब्लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आहे स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट. त्याच्यामुळे सगळीकडे सगळेजण झेंडावंदन करण्यासाठी सकाळ सकाळ लवकर सगळेजण उठले असतील आणि झेंडावंदनासाठी गेले असतील. पण आमच्या इथे पण खाली बिल्डिंगमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम असतो. पण ते कसं झालं, आम्हाला काही यावर्षी आम्ही ठरवलं होतं मी आणि माझी मुलगी की यावर्षी आपण जाऊया झेंडावंदनला. पण 2 दिवसापासून काय झालं, माझ्या नातवाला बरं नाही आहे. नातू आजारी पडलेला आहे. ताप कमी जास्त होतो, 101 102 तापापर्यंत ताप वाढतो. काल त्याला दवाखान्यात जाऊन आणलं तर त्याच्या घशामध्ये बारीक बारीक असं फोडं आलेली. तर आता ते व्हायरल आहे म्हणतात. डॉक्टर म्हटले की लहान मुलांना हे असे आजार चालू झालेले आहेत. तर ते काल बघा रात्रभर काल तो तापलाच होता. काल मी तिच्याकडे झोपायला गेली होती का तर म्हटलं हा इतका किरकिर करत होता, खूप प्रचंड किरकिर करत होता आणि दोघांना तो आवरत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आज काल मी रात्री तिच्याकडे झोपायला गेली आणि आज नेमकं सकाळी ह्यांना जायचं होतं मुंबईला. माझ्या मिस्टरांना आज मीटिंग आहे त्यांची, त्याच्यामुळे मुंबईला त्यांना जायचं होतं. तर पहाटे 5:30लाच मी त्यांना उठवायचं म्हणून आणि माझी कामं पटापट आवरतील म्हणून मी आले. घरी सासूबाई आहेत. बघा सासूबाई आहेत घरी. मग आंघोळ सासूबाई घरी असल्यामुळे मग त्यांचं आंघोळ त्यांचं आवरणं, त्यांना नाश्ता आणि दूध देणं. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण जाऊया लवकर आणि लवकर आवरून मी माझ्या मुलीकडे जाणार आहे. का अजून त्याला ताप पुन्हा चढलेला आता. काय ताप कमी जास्त होतो त्यामुळे टेन्शन. आणि 2 दिवसापासून त्याच्यामुळे मी व्हिडिओज नाही बनवले की 2 दिवसापासून तर आजारी आहे. तर टेन्शन येतं, अजिबात मनच लागत नाही कशामध्ये. आता हे एवढा सकाळी नाश्ता करताय हे नसल्यामुळे आम्ही दोघी सासूसुना. आता मी हा चिवडा केला. आता सासूबाईंना गरम गरम नाश्ता चिवडा फरसाण थोडासा देते. आणि आज मुलीचा उपवास आहे, मोठ्या मुलीचा. तर तिला साबुदाणा भिजवलेले. आता खिचडी इथूनच मी खिचडी करून घेऊन जाते. म्हणजे भांडे आवरायचे. इकडे मशीन पण धुणं झालंय माझं, सगळं आवरलेलं आहे. एवढं शेंगदाणे सुद्धा भाजून ठेवले. आता मग आपल्या खिचडीसाठी शेंगदाणे भाजून ठेवले. तर सासूबाईंना देते मी पहिला नाश्ता. सासूबाईंना आता नाश्ता देते मी. एवढा हे घ्या. हा आज चिवडा केला. रोज पोहे वेगवेगळं काय करा प्रश्न पडतो ना. रोजचा नाश्त्याचा प्रश्न आहे, हो की नाही. घेते मी आता आणि भाकरी करते आज आता जेवायला. गरम गरम भाकरी करून देते. सासूबाईंना भाकरी फार आवडतात. त्यांना संध्याकाळी भाकरीच करत असते मला आणि त्यांना. पण आता आज आम्ही सकाळीच भाकरी करणार आहे. मग काय तिला पण झोप नाही ना रात्रभर. रसिकाला पण कुठे झोप आहे रात्री, अजिबात झोप नाही तिला पण. आज विनायक जावयाला ना सुट्टी असल्यामुळे आज त्याला सुट्टी आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं थोडंसं आता 8:45 वाजत आलेलं आहे. आता 15 मिनिटात आवडते. तिची खिचडीची पण तयारी नाही तर खिचडी इथूनच करून घेऊन जाते तिथं करत. कारण का तिथं गेले की मग पिलूला घ्यावं लागेल. ते फार किरकिर करायला लागलं, इतका किरकिर करायला लागलाय ना तापामुळे. आणि आत्ताच थोडीशी म्हटलं तब्येत जरा बरी झाली म्हटल्यानंतर लगे आजारी पडला. काय मागे लागली की नसतो आमच्या. ती पहिला छोटी आजारी माझी मुलगी, तिचा दवाखाना झाला. आता ह्याचा दवाखाना चालू आहे.
चालू व्हायचं. थांबा पहिला मी भांडे आवरते मग तुमच्याशी बोलते. मैत्रिणींनो, मुलाला नातवाला बरं नसलं की काही सुचतही नाही काम बरा आणि मनही लागत नाही. आता मुलीचा उपवास आहे म्हणून मी काय करते, आता खिचडी करते. बघा साबुदाणा भिजवलेले ना, तर शेंगदाण्याचं कूट करायचं काही नाही, पुसून घेते कट्टा. कारण का किचन कट्टा आता थोडा खरकटा झाला म्हणजे भाकरी केलेले, भाकरी केल्यामुळे खरकट पुसून घेते. आता पुन्हा त्याला ताप चढलेला आहे म्हणे, तर असं वाटतं कधी एकदा पिलूकडे जाऊ. शेंगदाण्याचं कूट केले ना, आता मी खिचडी करते. खिचडीला मी आता काकडी घालणार आहे, काकडी घालून खिचडी करते. एक काकडी घेतली आणि 2 मिरच्या. काकडी धुवून घेते आणि किसून घेते काकडी धुवून. तोपर्यंत कढई गरम होईल. आणि विरांशला बरं नसल्यामुळे माझ्या लेकीला काही सुचणारच नाहीये. आणि तो सारखा आई 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 करतो, तो काय मुलीला सोडत नाही. बघा काकडी किसून घेतली, त्याचं पाणी काढते, काकडीचं पाणी काढून घेते. बघा असं पिळून घेते आणि साबुदाण्यामध्ये बघा असं टाकून घेते. म्हणजे साबुदाणा भिजवला त्याच्यामध्ये टाकले मी. एक पूर्ण काकडी घेतली. आता मी करते खिचडी करते. आता मी कढई पण टाकली. त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे आणि जिरे टाकते. जिरे जरा भरपूर टाकते. जिरे आणि मिरची, हिरवी मिरची, मिरची टाकते. हातानेच तिकडे करते ना. त्यात मीठ टाकून घेतले ना. मीठ टाकल्याने आणि आता साबुदाणा हा शेंगदाण्याचं कूट टाकले आणि मीठ टाकून घेतलं. का थोडी साखर टाकते. थोडी वाफू देते त्याला खिचडीला. साखर टाकते. साखरच टाकायची राहिली थोडी.
हे बघा अशा प्रकारे मी खिचडी केली आणि आता सासूबाईंच्या ताट वाढते. स्वयंपाक झालेले आणि ताट वाढून मी आता निघते. हे बघा अशा प्रकारे माझा डबा, तिची खिचडी. हे बघा आता डबा घेतलाय माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी घेतलेला. आता आवडते आणि निघते. आता सासूबाईंचं पण ताट वाढून ठेवलेलं आहे. आता सगळं तिथल्या तिथं केलंय. लेकीला लागली असेल भूक, आता घेऊन जाते मी. निघताना सुद्धा सगळं साफसफाई सगळं स्वच्छ करून जावं लागतं. विरांचा ताप म्हणजे असा ताप होता की मी घामेघूम झाले होते. एवढा ताप होता त्याचा, अक्षरशः मला घामाच्या धारा लागले होते तो मांडीवर असताना. एवढा ताप. आता आवरले. आता मी निघते. काय काय राहिलंय काय काय बघू. आता कॉर्ड्स घेते खरंच जवळ असं कॉर्ड्स, कारण का पिलू झोपला ना सायलेंटच असतं माझा मोबाईल. बीपीची गोळी घ्या. हा हा घेतलं. रसिकाला खायला घेतलं. माझा डबा घेतलाय. लाईट बीट बंद केले. तुम्हाला ताट वाढून ठेवलंय तिथे. हा आता मी चालली रसिकाकडे. दाब पुढं करते. आता लिफ्ट येईल बघ. आता बघा मी लिफ्ट मध्ये. आता खाली आमच्या इथं झेंडावंदन स्वातंत्र्य दिनाचं फडकवलेलं असेल. 7:45 वाजताच होता आज कार्यक्रम. तर तुम्हाला दाखवते मी आता जाता जाता. मी चालली जरा दुकानात चालली. इथं किराणा दुकान आहे ना, तिथनं जरा चिप्स घेते. कारण का आता तिला खिचडी दिली तिथे खिचडी खाईल का नाही इतक्या लवकर कोणाच ठाऊक. 9:30 वाजले. मग आता मी निघाले माझ्या मुलीच्या घरी. म्हटलं चला थोडे बटाट्याचे चिप्स घेऊ आणि केळीचे वेफर्स पण घेऊ. म्हटलं थोडे. दोन्ही घेतलेत आणि आता मी विरांशकडे चालले. 9:30 वाजले बरोबर. आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.